नमस्कार मंडळी, चला तर आज आपण गोल मोठ्या साईजचे भजे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्याचबरोबर भजे आतून जाळीदार वरतून कुरकुरीत बनवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनलाही ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, 5-6 मिरच्या, 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आणि याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे वाटण तयार झालं की एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये इथे 2 कप बेसन पीठ घ्यायचं आहे। हे बेसन पीठ अगोदरच मी चाळून घेतलेलं आहे। तुम्ही बेसन पीठ चाळलेलं नसेल तर ते अगोदर चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर बनवून घेतलेला ठेचा यामध्ये घालून घ्यायचा। त्याचबरोबर भरपूर प्रमाणामध्ये चौकोनी आपण कांदा इथे कट करून घेतलेला आहे। तुम्ही गोल भजे बनवत असाल तर तुम्हाला कांदा अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। भज्यामध्ये कांदा जास्त प्रमाणात असेल तर भज्याची टेस्ट छान लागते। पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा आपल्याला ओवा हातावरती क्रश करून यामध्ये घालायचा आहे, म्हणजे त्याची टेस्टही छान लागते। त्याचबरोबर भज्यांची चव आणखीनच वाढते। भरपूर सारी कोथिंबीर आपण इथे कट करून घातलेली आहे आणि आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवत असताना भरपूर सारं पाणी आपल्याला एकसोबत घालायचं नाही, कारण कांदा भरपूर प्रमाणात जर तुम्ही भज्यामध्ये घालत असाल तर पाणी आपल्याला इथे मोजूनच वापरायचं आहे। तर मी ज्या कपाने 2 कप बेसन पीठ घेतलं त्या कपाने 1 कप इथे पाणी घेतलेलं आहे आणि किती पाणी लागलं हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे, कारण आपण कांद्याला सुद्धा आपले पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पिठाला पाणी कमी प्रमाणात लागतं। तर यामध्ये जर पाणी जास्त झालं तर तुमची भजी जी आहेत ते तेलकट होऊ शकतात। भजी तेलकट न होता मस्त जाळीदार आणि कुरकुरीत होण्यासाठी पाण्याचं प्रमाण अचूक असणं खूप गरजेचं आहे। तर त्यासाठी आपण इथे मस्त असं पीठ जे आहे ते भिजवून घेतलेलं आहे आणि इथे जवळपास आपल्याला पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे आणि पाव कप पाणी शिल्लक आहे, म्हणजे आपल्याला 2 कपासाठी पाऊण कप इतकं पाणी लागलं। त्यानंतर यामध्ये एक चिमूटभर खायचा सोडा घालायचा। जेव्हा तुम्हाला भजे बनवायचे आहे त्या अगोदर 5 मिनिटं आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे, जास्त वेळासाठी सुद्धा घालून ठेवायचा नाही। सोडा घालून हे सर्व आपल्याला मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व भजे एकसारखे जाळीदार बनतात। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं। इकडे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी थोडंसं पीठ यामध्ये टाकून घेतलं। तेल जास्त प्रमाणात गरम करायचं नाही किंवा खूप कमी सुद्धा नाही। तेलामध्ये आपण भजे सोडल्यानंतर बुडबुडे निघतील इतकं तेल आपण गरम केलेलं आहे। आता यावरती आपल्याला सर्व भजे जे आहेत ते सोडून घ्यायचे आहे। खरंच अशा पद्धतीने जर भजे बनवले ना तर अगदी बाहेर आपण ठेल्यावरती तसेच हॉटेलमध्ये जे घेतो ना तशा प्रकारे हे भजे बनल्या जातात आणि चवीला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात। तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, थंडीही पडते, पाऊसही पडतो, तर अशा टायमिंगला तुम्ही चहासोबत किंवा मधल्या टायमात असे मस्त कुरकुरीत भजे बनवून खाऊ शकता। तर इथे आपण अशा पद्धतीने थोडंसं अंतर ठेवून हे भजे सोडून घेत आहेत। एकदम जवळ जर भजे सोडले तर व्यवस्थित होणार नाही, तसेच ते एकाला एक चिटकू शकतात। त्यामुळे असे थोडेसे डिस्टन्स ठेवून भजे टाकायचे। थोडेसे खालच्या बाजूने तळले की आपल्याला आलटून पलटून मस्त असे तळून घ्यायचे आहे। भज्याचा कलर जास्त आपल्याला डार्क करायचा नाही, त्यामुळे भज्याचं वरचं कोटिंग छान असं कुरकुरीत झालं की गॅस जो आहे तो मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे भजे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे, म्हणजे आपले भजे आतपर्यंत तळल्या जातात, तसेच भज्याचा जास्त कलर डार्क होत नाही। तर इथे मस्त असे भजे तळून झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अजिबात कलर डार्क झालेलं नाही, तसेच ते एकदम असे खुसखुशीत भजे झालेले आहेत। आता याच पद्धतीने आपल्याला सर्व भजे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहे। तर दुसरी बॅचसुद्धा मी इथे घालून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ती सुद्धा छान अशी सुरेख आपले भजे झालेले आहेत। अशा पद्धतीने पाण्याचं जर प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमची भजी तेलकट होणार नाहीत, तसेच ते खायला कितीही खाल्ले तरीसुद्धा तुम्हाला खावेशी वाटतील। तर भजे संपूर्ण तळून झाल्यानंतर शेवटून भज्यासोबत खाण्यासाठी मी इथे मिरच्या घेतल्या। मिरच्याला असे कट मारून घ्यायचे, म्हणजे मिरच्या तेलामध्ये टाकल्यानंतर त्या अंगावरती उडत नाहीत। तसेच आपल्याला ह्या मिरच्या थोड्याशा तळल्या की झाऱ्यामध्ये घ्यायच्या आहे
आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी अशाच झाऱ्यामध्ये तळून घ्यायच्या, म्हणजे एकसारख्या आपल्या मिरच्या तळल्या जातात. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिरच्या तळल्या गेलेल्या आहेत. एखाद्या डिशमध्ये काढून घ्या. त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने मीठ लावून घ्यायचं आहे. मीठ लावल्यानंतर मिरची खायला एकदम टेस्टी लागते. तसंच आपण जर हॉटेलमध्ये मिरची भजी खात असाल तर तुम्ही पाहू शकता की त्या भज्यांवरती सुद्धा थोडंसं मीठ असं शिंपडलेलं असतं. त्यामुळे ते भज्याची चव आणखीनच छान लागते. तर तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार असे आपले भजे तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत